हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतो की बाळजाबाईंना कृष्णाचा खूप राग आलेला असतो आणि ते आता कृष्णाच्या जवळ तिच्यावर हात उचलण्यासाठीच पुढे आलेले असतात. पण आता दुष्यंत मध्ये पडतो. त्याबरोबर आता बाळजाबाई दुष्यंतला विचारत असतात की एवढं ओळखायला लागलायस का तू या मुलीला. त्यावर आता दुष्यंत हा बाळजाबाईंना म्हणत असतो, आई अगं मी तिचं आणि तिच्या बहिणीचं बोलणं ऐकलं होतं. दारूबद्दल खूप चीड आहे तिला. मी खरंच सांगतो, हे सगळं कृष्णाने जाणून बुजून केलेलं नाही आहे. कुणीतरी मुद्दाम तिच्या कोल्ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिक्स केलं होतं. तू जरा ऐकून तरी घे. पण बाळजाबाईंना आता दुष्यंतचा सुद्धा राग येतो आणि रागारागात बाळजाबाई ह्या आता तिकडनं निघून गेलेल्या असतात. त्याबरोबर आता इथं कृष्णा म्हणत असते, अरे यांना काय झालं, बाळजाबाई कशापायी निघून गेल्या. आणि डीजे, अरे तू कशाला बंद केलं, तू वाजव, अरे वाजव, आज हळद आहे माझी, आज मला नाचायचं आहे. ओ दुष्यंत सरकार, तुम्ही बी नाचा की माझ्याबरोबर, आज हळद आहे आपली, नाचा. त्याबरोबर आता गावातली सगळी लोक आजूबाजूला गोळा झालेली असतात आणि सगळी दुष्यंत आणि कृष्णाकडे बघत असतात. दुष्यंत कृष्णाला आवरण्याचा प्रयत्न करत असतो, पण कृष्णा कशी आवरते, उलट तीच दुष्यंतला आता नाचायला भाग पडते. आता दुष्यंतला कृष्णामध्ये पूजा दिसायला लागते आणि मग दुष्यंतसुद्धा कृष्णाबरोबर नाचत असतो, पण तो त्याच्या मनापासून पूजाबरोबर नाचत असतो. समोर शरीर कृष्णाचं असतं. आता दुष्यंत आणि कृष्णा दोघंजणं डान्स करत असतात. दुष्यंतला असं नाचताना बघून लोकांनासुद्धा जरा आश्चर्य वाटतं की अरे दुष्यंत कृष्णाबरोबर एवढा छान डान्स करतोय. त्यानंतर आता आपण पाहतो की इकडे कृष्णा ही दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो मला खरंच जाम भारी वाटायले. तुटताना तुटतो का जीव हा सांगना या गाण्यावरती ते दोघंजणं नाचत असतात आणि गावातली सगळी लोक फक्त बाजूला उभं राहून हे सगळं बघत असतात. दुष्यंतबरोबर डान्स करताना कृष्णा तर खूप जास्त खुश असते, पण दुष्यंत मात्र अजिबातच खुश वगैरे काही नसतो. आता डान्स वगैरे करून झाल्याच्या नंतर दुष्यंत हा कृष्णाला घेऊन येऊन स्टेजवरती बसवतो आणि म्हणत असतो, जरा शांत बस आता इथे आणि शुद्धीवरती ये. कृष्णा शुद्धीवर येणं तर खूप लांबची गोष्ट. कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, ओ दुष्यंत सरकार, अहो तुम्ही काय बडबड करताय, तुम्ही सुद्धा या आणि इथे बसा माझ्याबरोबर. अहो या, ओ बसा इथं, मी काय सांगते ते तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. अहो खरंच सांगते मी तुम्हाला, मला आज लय भारी वाटते. दुष्यंत म्हणतो, अगं कोणीतरी तुझ्या कोल्ड्रिंकमध्ये अल्कोहोल मिक्स केलं होतं. तू जेवढा या गावावरती प्रेम करतेस, जेवढा या गावकऱ्यांचा विचार करतेस ना, तेवढे हे गावकरी तुझा विचार नाही करत. कोणीतरी मुद्दाम हे सगळं केलं होतं. कोणीतरी तुझ्या वाईटावर टपलंय कृष्णा. अगं तुझं लग्न मोडावं म्हणून हा सर्व प्रकार केलेला होता. तुला कळत कसं नाही आहे? हे बघ, तू जरा शांतपणे मी काय सांगतोय ना ते ऐकून घे, म्हणजे तुलासुद्धा जरा समजेल आणि परिस्थितीचं आणि वेळेचं गांभीर्य येईल. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणायला लागते की अहो दुष्यंत सरकार, कोण अलका आणि कुठं आहे अलका? अलका, ए अलका, अगे अलका. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं अल्कोहोल, अलका कोणाबरोबर डोकं लावतोय मी सुद्धा. त्याबरोबर कृष्णा म्हणते, कुठे आहे अलका? अहो अलका नाही आली. त्यावर दुष्यंत म्हणतो, अगं अलका नव्हतो म्हणत मी, अल्कोहोल म्हणत होतो. त्यावर कृष्णा म्हणते, त्या अलकाला जाऊ दे तिकडं, तुम्ही बसा इथं, बसा. मग दुष्यंत खाली बसतो. तर कृष्णा आता दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार, तुम्ही सांगा की मला सांगा, तुम्ही मला दगा नाही नवं द्यायचात, तुम्ही मला सोडून नाही नवं जायचात, तुम्ही कराल नवं माझ्याशी लगीन आणि लगीन केल्यावर बी मला तुम्ही नाही नवं सोडणार, राहाल नवं कायम आयुष्यभर माझ्या संगती. तुम्हासनी माहिती आहे मी लई खुश आहे आणि राहिला प्रश्न माझ्यावरती संकट यायचं तर अहो तुम्ही हात की माझ्यावरती कोणतं बी संकट आलं तर तुम्ही ढाल बनून माझ्या पुढ्यात उभं राहाल, ह्याची मला खात्री आहे. तुम्ही मला कुठल्या बी संकटातनं अगदी सहज बाहेर काढू शकता, अगदी सहज. मला ठाव आहे तुम्ही शेवटी असाल तर मग मला कसली चिंता पडली. त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो, अगं कृष्णा, हे बघ तू जरा स्वतःच्या अंगावरती बस आणि जरा शांत बस बरं. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, ते समज सोडा की, मी तुम्हाला सांगतो नवं, मी लईच खुश आहे. कारण तुम्हासनी माहिती आहे, कारण आता आपल्या दोघांचं लगीन होणार आहे नवं. आपण दोघं आता कायमचे नवरा बायको होऊन जाणार आहे. उद्या आपण 7 जन्मासाठी एकत्र होणार, 7 जन्माच्या गाठी बांधल्या जाणार. खरंच उद्या आपण नवरा बायको होणार. मी जाम 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 खुश आहे दुष्यंत सरकार. पर तुम्ही मला कधी सोडणार नाही नवं. ओ दुष्यंत सरकार, अहो अशी गप कशा पाय आहे, बोला की तुम्ही मला सोडणार नाही नवं, तुम्ही मला दगा नाही नवं देणार. अहो दुष्यंत सरकार, बोला की तुम्ही मला सोडणार नाही नवं, नाही नवं तुम्ही मला दगा देणार.
बोला की. त्याबरोबर लगेचच आता ती या ठिकाणी भक्ती आलेली असते आणि भक्ती आता म्हणत असते की काय चाललंय तुझं, उठ कृष्णे, कृष्णे अगं उठ की. आणि मग ते आता जबरदस्तीने कृष्णाला धरून उठवते आणि म्हणत असते उठ 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 उठ, चल माझ्याबरोबर चल. कृष्णा म्हणत असते अगं असं काय करायलास भक्ते, भावा मला बोलायचं होतं दुष्यंत सरकारांबरोबर. त्यावर भक्ती म्हणते नंतरच्याला बोल कधीतरी तू, आता न गं, आता चल बरं माझ्याबरोबर. आणि मग आता भक्ती बळजबरीने कृष्णाला घेऊन तिकडनं जाते. आता कृष्णा हे भक्तीला म्हणत असते अगं भावा पण मला बोलायचं. त्यावर भक्ती म्हणते आता तू शुद्धीत नाहीस ना, तू शुद्धीत आलीस की नाही की मग तुला दुष्यंत सरकारांबरोबर किती काय बोलायचं आहे तेवढं समज तू बोल, पर आत्ताच्या पावतर नको, आता चल बरं माझ्या वांगडं. आणि मग ती आता कृष्णाला धरते आणि तिकडनं घेऊन जायला लागते. तर दुष्यंत हा आता कृष्णाला सांगत असतो नीट जा, व्यवस्थित जा तुम्ही. आणि मग आता भक्ती ही कृष्णाला घेऊन तिकडनं गेलेली असते. त्याबरोबर दुष्यंत हा आता मनातल्या मनात म्हणत असतो काय हा सर्व प्रकार. आणि मग त्याला आता आठवतं ते म्हणजे कृष्णाचा बोललेला शब्द, तुम्ही दगा नाही नवं देणार मला, तुम्ही नाही नवं सोडणार मला. अहो दुष्यंत सरकार बोला की, लग्नानंतर तुम्ही दगा नाही द्यायचात नवं मला, आयुष्यभर माझी साथ द्याल नवं, 7 जन्माची गाठ बांधली जाणार आहे आपली. तर आता इथं भक्ती कृष्णाला कशी बशी घरात घेऊन येते आणि म्हणत असते कृष्णे अगं काय चाललंय काय तुझं, जरा नीट वाग की, कृष्णे बस इथं. आणि मग ती कृष्णाला बसवते. तर आता मागून सावित्री येते आणि सावित्री आता म्हणत असते अगं ए अवदशे अवलक्षिणे कार्टे, तुला कळतंय का तू काय वागले असते, अगं एवढ्या समध्या लोकांमध्ये दारू प्यायलीस, आमच्या आबरूची बेआबरू केलीस, लाज नाही वाटली का गं शाने तुला हे सगळं वागताना, कशा पायी वागलीस हे समजा असं. अगं जर ती बाळजाबाई ती खवळली असती ना तर तिनं जगणं मुश्किल केलं असतं आमचं. तुला काय, तू लगीन करून जाशील त्यांच्या घरी नांदाय, पण आमचं काय, आम्हाला त्या सगळ्याचे परिणाम भोगायला लागतील, आमच्या आयुष्याची माती माती होऊन जाईल. कार्टे मेले, कशाला उगाचच्या उगाच नको ती कामं करत असतेस गं. त्याबरोबर आता भक्तिताई लगेचच आईला अडवते आणि म्हणायला लागते आई अगं तू कृष्णेला कशापायी बोलायला लागलीस, या समध्यात तिची काय चूक आहे, तिनं काय समजा जाणून बुजून किंवा ठरवून उमजून केलं होतं बाई. त्यावर लगेचच आई आता म्हणायला लागते की गपे तू वकिलीनबाई, लगेच तिची वकिली करायला लागू नको, उगाचच्या उगाच तुला कळतंय का मी काय बोलायलो ते, मी उगाच काय बी बोलत नसतो. अगं त्या बाळजाबाईचं डोकं जर खवळलं नवं तर हिचं जमलेलं लगीन बी परत मोडन, ते बी हिच्याच मस्तीपायी. त्याबरोबर आता इथे बाळजाबाईंना गणपत म्हणत असतो बाळजाबाई मला काय वाटतं आपण पुन्हा एकदा कृष्णाला ह्या घरची सून करण्याबाबत विचार करायला हवा, नाही म्हणजे तुम्ही शेवटी जो निर्णय घ्याल तो सगळ्यांना मान्य असेलच की. त्यावर बाळजाबाई आता म्हणत असतात अहो पण आता आपल्या हातात काही राहिलं आहे का भाऊजी, आता सगळं काही जे आहे ते दुष्यंतच्या हातात आहे, मी सुद्धा दुष्यंतबरोबर एकदा या विषयावर बोलून घेणारच आहे, दुष्यंत काय म्हणतो ते बघू आणि मग तसा निर्णय आपण करू. त्याबरोबर आता दुष्यंत हा त्या ठिकाणी आलेला असतो. आता दुष्यंत हा तिकडे आल्याबरोबर बाळजाबाई या दुष्यंतला म्हणत असतात दुष्यंता अरे आलास बाळा. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो आई हे बघ बाहेर जे काही झालं. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात आमासनी मी तुझ्याबरोबर त्या विषयावर बोलायचंच होतं. अरे बाहेर काय झाला समजा तमाशा तू बघितलास नवं, अरे बाहेर मोठमोठं उद्योगपती आलं होतं, मोठमोठं राजकारणी मंत्री संत्री आमदार खासदार समजू होतं आणि त्यांच्यासमोर त्या पोरीनं जो काही तमाशा केला आहे का नाही तो आमासने अजिबातच आवडलेला नाही आहे. बाहेर आज जे काही घडलं आहे ते पूर्णपणे चुकीचं होतं दुष्यंत, असं आज नको व्हायला हवं होतं. त्यावर आता पुढे बाळजाबाई म्हणत असतात त्या पोरीला ना कसलं वागण्याचं तारतम्य ना बोलण्याची पद्धत, अरे कशी बोलत होती ती समद्यांसमोर, दारू पिऊन तमाशा केला त्या पोरीनं. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो हे बघ आई मला सुद्धा तुझ्याशी त्याच विषयावर बोलायचं आहे. आमच्या मेहंदीच्या दिवशी कुणीतरी कृष्णाला किडनॅप केलं होतं आणि कुणीतरी कृष्णावरती जबरदस्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता त्या दिवशी, आणि मी नशीब लकीली वेळेवर त्या ठिकाणी पोहोचलो म्हणून तिथे तसं काही चुकीचं घडलं नाही. मी खरंच अगदी खात्रीनिशी सांगू शकतो की कृष्णाचा जीव हा धोक्यात आहे. खरोखर कोणीतरी मुद्दामून तिच्या जीवावर उठलं आहे आणि तिला त्रास देण्यासाठीच ते हे सगळं काही करतं आहे. खरंच बोलतो आहे मी, मला आता ह्या गोष्टीवरती पूर्ण खात्री आली आहे की कोणाला तरी एकतर तिचं लग्न तरी होऊ द्यायचं नाही आहे किंवा कोणीतरी मुद्दामून तिच्या जीवावर तरी उठले. तर दुसरीकडे आता इथे सावित्री ही कृष्णावर खूप जास्त चिडलेली असते आणि अवदसा अवलक्षणी कार्टी उगाचच्या उगाच तोंड दाखवायला आम्हाला जागा नाही ठेवली वगैरे बडबडत असते. तर आता कृष्णा ही तिला बोलत असते की
गप्प बस गाय. हे बघ म्या म्हणालोय ना मग, म्या काय बी चुकीचं काम केलेलं नाही आहे. तर म्या काय बी चुकीचं काम केलेलं नाहीच आहे. म्या खरं बोलायलोय. अगं विश्वास ठेव माझ्यावर. आणि तरी बी जरी माझ्या हातून काही चूक झाली असेल तर म्या माफी मागतो की तुझी. खरंच म्या माफी मागतो. माझं चुकलं गं. पण म्या खरं सांगतो आहे, माझं तुझ्यावर की नाही लई म्हणजे लई प्रेम आहे बघ. खरंच माझं लई प्रेम आहे तुझ्यावर. अन आपल्या पूजीला बी बोलव की ग आता माझ्या लग्नाला. अगं बोलव की तिला बी, सांग की तिला माझं लगीन आहे म्हणून. मग तर ती येईल नक्की, मला विश्वास आहे. अगं माझं प्रेम आहे ग तिच्यावर, लई प्रेम आहे माझं तुझ्यावर बी आणि तिच्यावर बी आहे. अगं आता तुझी अवलक्षणी कार्टी अवदसा पांढऱ्या पायाची कायमची या घरातनं निघून जाणार. लगीन होणार माझं. तवा एक डाव फक्त मला जवळ घेशील नवं. एक डाव मला जवळ घे, उराशी कावटाळ घट्ट मिठी मार आणि एक डाव माझ्या डोक्यावरून हात फिरव आणि माझी पाठवणी करून दे. करशील नवा आहे माझी पाठवणी अशीच आहे. अगं गप कशा पाय राहिलीस. अगं बोल की, करशील नवं माझी पाठवणी अशीच हसत आनंदानं आहे. अगं बोल की, गप नको की राहू आहे. अगं बोल आहे, करशील नवं माझ्यासाठी एवढं. म्या खरंच सांगतो, तू माझा राग किती बी कर, मला अवलक्षणी कार्टी बोल नाही तर काय बी बोल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम काही कमी व्हायचं नाही व्हायचं. एवढं बोलून आता कृष्णा ही तिथेच बेडवरती अंग टाकते आणि झोपते. तर इथे बाळजाबाई या दुष्यंतला म्हणत असतात, बापरे तुला त्या पोरीची एवढी काळजी वाटायला लागली, एवढं ओळखायला लागल्यास तू तिला. त्याबरोबर आता दुष्यंत हा लगेचच म्हणत असतो की म्हणजे आई अगं तुला म्हणायचं काय, आपल्या घराच्या होणाऱ्या सुनेवरती हल्ला झाला होता. मग त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, वय ते कळलंच की मला. आणि आता तू काही काळजी करू नको त्या संबंधीची. मी आहे नवं, मी आता जातीनं समधीकडे लक्ष देतो आणि पुण्यांदा असं काही होणार नाही याची तडजोड बी करून घेतो. फक्त तू आता एका गोष्टीची काळजी घे, जाऊन लवकर झोप. अरे उद्या तुझं लगीन आहे नवं, मग उद्या तुझा चेहरा टवटवीत दिसायला न गं बाई नवीन नवरदेवाचा. जाऊन झोप. त्याबरोबर मग आता दुष्यंत म्हणत असतो, अगं आई पण त्यावर बाळजाबाई म्हणतात, दुष्यंत आम्ही सांगायलोय नवं बाळा, मग जा की ऐक आमचं, जाऊन झोप म्हणजे तुला बरं वाटेल. उद्या ते काय म्हणतात तुमच्या भाषेत फ्रेश वाटेल. जा. मग दुष्यंत तिकडनं जातो. तर गणपत आता बाळजाबाईंना म्हणत असतो, बाळजाबाई माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय खरा, पण आता तुम्ही शेवटी सांगा काय बरोबर आणि काय चुकीचं ते. अहो तुम्ही तर ठरवलं आहे कृष्णाला या घरात आणून छळायचं, त्रास द्यायचा, पण जर दुष्यंत सरकार तिच्या प्रेमात पडले तर मग मात्र आपल्याला असं काहीसुद्धा करता येणार नाही. त्यामुळे आपण काही बी झालं तरी असं होऊ द्यायला नको. त्याबरोबर मग मात्र आता बाळजाबाई ह्या त्यांना म्हणत असतात, आम्हासनी वाटलंच नव्हतं हे प्रकरण एवढं पुढं जाईल म्हणून. त्याबरोबर लगेचच गणपत म्हणत असतो, अहो वहिनी पण हातातलं खेळणं जर डोक्यावर बसलं तर मात्र चालणार नाही आपल्याला. त्याबरोबर आता दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे मंजू आणि चार्ली हे दोघंजणं पूजाला समजावत असतात. आता मंजू म्हणत असते, हे बघ गौतू तू जास्त रडू नकोस उगाच. अगं रडून ओरडून फक्त तुला त्रास आणि मनस्तापच होईल, त्या व्यतिरिक्त दुसरं काहीही नाही, रडू नकोस. त्यावर ती म्हणते, मंजू अगं कशी नको रडू, माझा डी कोणत्या तरी दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करतोय आणि ते सुद्धा मला माझ्या नजरेच्या समोर कसं बघवेल सांग ना. तूच म्हणायचीस ना की डीला कधी धोका देऊ नको, तो अगदी मला हवा तसा मॅरेज मटेरियल मुलगा आहे म्हणून. मग आज बघ ना माझं प्रेम त्याने लाथाडलं आणि दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करायला तयार झाला. त्याबरोबर चार्ली म्हणत असतो, खरं तर तुझंच चुकलं गौतू. अगं तू चुकीच्या माणसावरती प्रेम केलंस. तू जर याच्यावरती प्रेमच केलं नसतंस तर मग मात्र हे असं सगळं घडलंच नसतं. तुझंच चुकलं, तू वाईट माणसाकडून खऱ्या प्रेमाची अपेक्षा केलीस ग गौतू. त्याबरोबर गौतमी चार्लीला म्हणत असते, ओ शटअप चार्ली, शटअप, गप्प बस, एक शब्दसुद्धा तोंडातून उच्चारू नको. इथे माझं काय चाललं आहे त्यात तुझं कसलं टेन्शन आहे रे. त्याबरोबर आता इथे पूजाला आलेला असतो भक्तिताईचा फोन. भक्तिताई पूजाला म्हणत असते, काय ग पूजे काय झालं, तुझा हा आवाज असा कसा पाई यायला लागला आहे, ठीक आहे ना समज. पूजा म्हणते, तायडी तू बोल की तुझं काय काम आहे. त्याबरोबर इकडनं आता भक्ती सांगायला लागते, अगं आपल्या कृष्णेचं लगीन ठरलं आहे, तुला माहीत आहे ना आता तिचं लगीन आहे तर ये की गं. त्याबरोबर आता पूजा म्हणत असते, तिचं लग्न आणि ती माय फूट, मी अजिबातच येणार नाही आहे आणि
ती अवदसा पांढऱ्या पायाची जाईल ना ते बरंच होईल. उलट ती जाईल त्यावेळेस आपल्या गावातली, परडीतली, परत करडीतली, सातोराची, परत भातोरगावची आणि त्याशिवाय परळीची सुद्धा पिढा जाईल. कळलं तुला? आता तिने ह्या गावांची नावं घेतलेली असतात, त्यामध्ये परडीचं नावसुद्धा तिने घेतलेलं असतं. आता इथे लगेचच भक्तिताई म्हणत असते, अगं पूजे, अगं असं कशापायी बोलतीस? आज पाहू तर किती प्रेम केलं आहे तिनं तुझ्यावर. त्यावर पूजा म्हणत असते, तिचं प्रेमसुद्धा मायफूट. अगं जेव्हा जेव्हा तिच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडलं आहे ना, बरोबर तेव्हाच माझ्या आयुष्यात काहीतरी चुकीचं आणि वाईट घडलं आहे. बघ आता तिचंसुद्धा लग्न ठरलं आहे आणि माझा बॉयफ्रेंड, माझा फिऑन्सी, ज्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं, त्याने मला सोडून दिलं आणि तो जाऊन आता दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी लग्न करतो आहे. त्याबरोबर आता हे ऐकून मात्र भक्ती म्हणते, काय? अगं काळजी नको करू पूजे, असं काय बी नाही होणार. समद चांगलं होईल आणि समद तुझ्या मनाप्रमाणे होईल. काळजी कशापायी करतेस? सगळं तुला हवं आहे ना तेच होईल. त्याबरोबर पूजा म्हणते, तू ठेव गं, आणि ती फोन कट करते. त्याबरोबर आता चार्ली विचारतो, गौतू तू काय नाव घेतलंस गं आता त्या ठिकाणाचं? त्याबरोबर गौतमी म्हणत असते, परडी गाव माझ्या गावाच्या शेजारी आहे. त्यावर तो म्हणतो, एक्झॅक्टली हेच गाव दुष्यंतसुद्धा आहे. आता हे ऐकून मग मात्र ती लगेच म्हणायला लागते, काय? हे डीचं गाव आहे? जर तेच डीचं गाव असेल ना तर मग मी तिथे जाणार आणि कोणत्याही मुलीच्या अंगाला जरी डीची हळद लागली असेल तरीसुद्धा मी आता त्याचं कुंकू माझ्या कपाळावर लावून घेणार. त्या अवदशीचं लग्न होतं आहे आणि मी इथे लग्न न करता अशीच राहू? नाही, काहीही झालं तरी मी असं होऊ देणार नाही. तिच्या काळ्या आयुष्याची सावली मी माझ्यावर पडू देणार नाही. मी जाणार, मी आता परडी गावला जाणारच. तर आपण आता दुसरीकडे पाहतो की आता सकाळ सकाळ बंटिया हा अनाऊन्समेंट करत असतो. लग्नाची जय्यत तयारी सुरू झालेली असते आणि आता तो म्हणत असतो की चला, तर इथे आमच्या नवरीबाईंची म्हणजेच कृष्णाची एंट्रीसुद्धा झालेली आहे. आता कृष्णा फुलांवरून चालत त्या ठिकाणी आलेली असते. आता कृष्णा तिथे येते तशाच तिच्या स्वागतासाठी बाळजाबाई, गणपत काका, परत बहिणावती हे तिघं आलेले असतात. बाळजाबाई कृष्णाकडे नजर रोखून रागाने बघत असतात. तर कृष्णाला ताबडतोब काल घडलेला सर्व प्रकार आठवायला लागतो. मग आता कृष्णा ही बाळजाबाईंकडे बघते, बहिणावतीकडे बघते. बहिणावतीसुद्धा तिच्याकडे रागानेच बघते. कृष्णा ताबडतोब बाळजाबाईंच्या पाया पडते आणि बाळजाबाईंना म्हणत असते, बाळजाबाई, काल जे काही झालं ते समजा चुकून झालं. म्या मुद्दामून काय बी नव्हतं केलं. अहो म्या खरंच तशी पोर नाही आहे. म्या खरं बोलायलो. मला खरंच माफ करा. म्या पाया पडतो आणि मनापासून तुमची माफी मी मागतो. जे काही झालं ते माझंच चुकलं. म्या जर काही चुकीचं वागलो असन, बोललो असन तर त्यासाठी मला पदरात घ्या. त्याबरोबर मग आता बाळजाबाई यांना दुष्यंतचे शब्द आठवतात, आई थांब, तिला काही बोलू नकोस. आणि मग मात्र बाळजाबाई ह्या आता काही बोलत नसतात. तर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई अहो तुम्ही काहीतरी बोला की, तुम्ही अशा गप्प कशापायी हायसा, काहीतरी बोला. त्याबरोबर नंतर आपण पाहतो की या ठिकाणी आता बहिणावती येते आणि बहिणावती सांगत असते की दुष्यंत त्याच्या खोलीत बी नाही आणि बाहेर कुठं बघितला तिकडं बी नाही. त्यानंतर आपण पाहतो की आता गावामध्ये चर्चा सुरू झालेली असते की हे सर्व दुष्यंत सरकारांनी मुद्दामून ठरवून अगदी जाणून बुजून केलेलं आहे. आधी ती हळद पण तशीच मोडली आणि आता हे लग्न. तर आता इथे पूजा ही विचारत असते, तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही? डी बोल लवकर. त्याबरोबर आता इथे तो म्हणत असतो, सोड माझा रस्ता, जाऊ देत मला. तर तिच्या हातामध्ये पॉयझनची बाटली असते आणि ती घेऊन ती विचारत असते, बोल तू माझ्याशी लग्न करणार आहेस का नाही? बोल ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की आता इथे लोक चर्चा करत असतात. तर कृष्णा त्यांना म्हणते, थांबा तुम्ही समद्यांनी, मला ठाव आहे दुष्यंत सरकार मला फसवून कुठं बी जाणार नाही. आणि मग मंगलाष्टका सुरू होतात. अंतरपाटाच्या एका बाजूला कृष्णा असते आणि दुसरी बाजू रिकामी असते. अंतरपाट खाली सोडला जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. आता पाहणं तर हे जास्त इंटरेस्टिंग ठरणार की दुष्यंत मुहूर्तापर्यंत पोहोचणार का नाही. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.